तिनेच आमच्या विरुद्ध कंप्लेंट केली होती की नाही, तर मग आमच्याबद्दल तिचा गैरसमज झाला होता. म्हटलं मग तो तुमच्या सोबत भेटून तीच व्यवस्थित पार पाडू शकेल नाही का. मँगलोरला जी केस सुरू आहे त्या केस संबंधी मी पुन्हा येणार आहे. ऑकवर्ड पोझिशन मधले फोटोज वर्तमानपत्रात दिले, टीव्हीवर झळकले, त्यामुळे एक नवीनच पैलू सागर पंडितचा लोकांसमोर आला. गायक सागर पंडित आणि सरगमराव यांचं लफडं. आपल्याला असं वाटत असतं की आपण एखाद्या केसमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय, पण आपल्या सोबत आपलं डिपार्टमेंट असतं, आपण एकटे नसतो. आपलं यशापेश हे डिपार्टमेंटचं असतं, व्यक्तिगत नाही. मग प्लीज लग्नाचा विषय नकोय आता. लग्न, नवरा बायको, नातेसंबंध या सगळ्या गोष्टींविषयीचा माझा विश्वास उडालाय आता. दादा काय झालं? अरे स्कूल बस आली पण आपली सायली आलीच नाही. म्हणजे सागर, कसला विचार करतोयस? अरे आता विचार करून काय उपयोग आहे का? ए सागर, आतापर्यंत माझ्या सहवासात जेवढे लोक आले, जेवढ्या लोकांना मी स्टार बनवलं, त्यांच्यापैकी कुणी सुद्धा एवढं डोकं चालवलं नाही रे. अगदी विचार करण्यासाठी सुद्धा नाही. कारण सरगमराव माणसाबरोबरच त्याची बुद्धीही विकत घेते, आणि अनेकदा हा व्यवहार एकतर्फी होतो. आता हेच बघ ना, तुझं माझ्यावरती एकतर्फी प्रेम आहे, त्यामुळे माझ्या मनात आलं तरीही मी तुला रोखू शकत नाही. आणि ह्या आपल्या एकतर्फी व्यवहारातून तू मला आणि माझ्या कंपनीला सोडून जाऊ शकत नाहीस. 1.25 करोड रुपये गुंतवलेत ना तुम्ही माझ्यावर. मग तुमचे हे 1.25 करोड रुपये वसूल झाल्यावर तरी मला जाऊ देणार की नाही? नाही मॅडम. सागर, मला माझा मोबदला पुरेपूर मिळाल्याशिवाय मी कशी बरं जाऊ देईन तुला? मॅडम. सागर, ज्या गोष्टीसाठी आपण बदनाम झालेलो ती गोष्ट पुरेपूर करायला काय हरकत आहे? काळजी करू नकोस, याची क्लिपिंग्स बाहेर पब्लिश नाही होणार.
ऑकवर्ड पोझिशन मधले फोटोज वर्तमानपत्रात दिलेत, टीव्हीवर झळकले. त्यामुळे एक नवीनच पैलू सागर पंडितचा लोकांसमोर आला. गायक सागर पंडित आणि सरगमराव यांचं लफडं माझ्या फॅमिलीला तर अभिमानच वाटला. आपल्या या भानगडीमुळे अवी आणि माधुरीचा संसार धोक्यात आलाय हेही कळत नाहीये तुम्हाला. दादा सायली मिळेल ना रे? हॅलो, हा कंट्रोल, एसीपी महाडिक बोलतोय. हा, आता सांगितल्याप्रमाणे हा नाकाबंद करा. एकदम एकदम कडक कडक नाकाबंदी व्हायला पाहिजे. हा, हे बघा, मी स्वतः माझ्या मुलीचे फोटो घेऊन येतोय, कळलं? अहो, कुठल्याही प्रोफेशनल किडनॅपरचं हे काम नाहीये. मी ती हा किडनी केस मी हँडल करतोय ना. हा, त्यात माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या मुलीला किडनॅप केलंय, कळलं? हा, हो, मी येतो. ताई तुम्ही शांत व्हा भाऊ, रडू नका हो. अहो आम्ही आणू चिवल्या शोधून, आम्ही आहोत ना. पूनम, सर हे बघ, हेडक्वार्टरला कळवलंय, नाकेबंदी सुरू झाली. मला जायला पाहिजे. मी एक रिक्वेस्ट करू? सर रिक्वेस्ट काय? ऑर्डर करा ना सर. सांगा मी काय करू तुमच्यासाठी. ताई एकटीच घरी आहे, तुम्ही जरा तिला कंपनी द्या, तिच्या सोबत थांबा. ऑफकोर्स सर, आय डू दॅट. काही रडू नकोस. हे बघ, मी वापस येईल ते चिवल्या घेऊनच येईल. ताई तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं. या इथे बसा, या बसा, शांत व्हा. कुठे असेल का आमची जीव? येईल ना ती परत? येईल ना ताई, तुम्ही शांत व्हा बघा. एक ना एक दिवस असं काहीतरी घडेल याची माझ्या मनात भीती होतीच. दादाची नोकरी अशी, एवढी छोटी मुलगी, मी कितीही केलं तरी आईचं प्रेम मी तिला देऊ शकत नाही. दादाला म्हटलं लग्न कर, संसार थाट, पण हा वहिनीला विसरायला तयारच नाहीये. काय झालंय? आणि तुम्ही तुमच्या दादाच्या लग्नाची काळजी करताय? नाही, मला काय म्हणायचं तुम्हाला नाही कळलंय. माझा दादा इतका अग्रेसिव्ह आणि इतका रागीट कधीच नव्हता. माझी वहिनी किडनीच्या आजारात गेली आणि त्यानंतर असा चिडचिडा झालाय दादा. गुन्हेगारांचा कळदण काळ झाला, अनेकांशी याने वैर पत्करलंय. हा सगळं न्यायासाठी करतो हे खरं असलं तरी पण याला एक लहान मुलगी हे कसं विसरतो हा? हे आज पहिल्यांदा घडत असलं तरी याची कल्पना आधी होतीच मला. आउट ऑफ द वे जाऊन गुन्हेगारांशी लढू नकोस, दादाला मी 1000दा सांगितलं, पण हा ऐकत नाही. एका वेळी आपण एका शत्रूशी लढू शकतो, 100 शत्रूशी नाही लढू शकत. थांबव हा जीवघेणा खेळ. पण हा ऐकेल तर शपथ. लग्न कर, सुखाने संसार कर, आपल्या बायको मुलीबरोबर आनंदाने राहा. पण नाही, ह्याने माझं कधीच ऐकलं नाही, कधीच नाही ऐकलं. नाही, तुमचं लग्न झालं असेलच ना? प्रतीक सारखा प्रियाला फोन करण्याचा प्रयत्न करतोय,
पण ती त्याचा फोन घेतच नाहीये. का घ्यावा? आज ऑफिसमध्ये फोन आला होता त्याचा, म्हणत होता भेटूया बोलूया. बोलण्यासारखा तर राहिलंच काय? तुम्ही काय म्हणालात त्याला? मी चांगलाच फैलावर घेतलं त्याला. त्यानं प्रियाच्या आयुष्याची माती केली आणि आता माधुरीच्या संसारात विष कालवतोय. अविनाशकडे कर्तृत्व नाही हे तर आपल्याला कळलेलंच होत, पण तो इतक्या हलक्या कानाचा असेल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे प्रतीकने त्याला सांगितलं की माधुरी माझ्याबरोबर फ्लर्ट करते आणि यावर त्याने विश्वास ठेवला. अविनाशवर प्रेम आहे म्हणून तिने या प्रतीकचं आलेलं स्थळ नाकारलं, हेही तो विसरला. हा त्याचा माधुरीवरचा विश्वास, हे त्याचं माधुरीवरचं प्रेम. किती किती दुर्दैवी आई बाप आहोत आपण नम्रता. थोरली मुलगी स्वतःच्या हातानं आपल्या पायावर धोंडा मारून घेत होती तेव्हा आपण तिला रोखू शकलो नाही, आणि आता लहान मुलीच्या गळ्यात आपण स्वतःहून धोंडा बांधून दिला. लग्न झाल्यानंतर मुलावर आणि मुलीवर दोघांवरही जबाबदारी असते. इथे कसं तू हक्काने मला सांगतेस की नी कंटाळा आल्यानंतर आई मला जरा चहा दे, तसं लग्न झाल्यानंतर सासरी तुला कोणीतरी सांगणार असेल त्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. त्याची एकट्याचीच नाही, त्याच्या घरच्या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर असेल. मम्मा, सासरच्या माणसांची कामं करायची, त्यांना जेवण द्यायचं, चहा द्यायचा, एवढ्यासाठीच लग्न करतात का ग? माफ करा, मला तुमच्याबद्दल काय वाटलं माहित नाही. खरं सांगायचं तर घरात आम्ही तिघेच, मनमोकळेपणाने बोलायचं झालं असं चौथं कोणीच नाही. सायली अगदीच लहान ना, आणि दादाकडे बोलायला लिमिटेशन येतात, म्हणून तुमच्याकडे बोलले. तुम्हाला आवडलं नसेल तर माफ करा. अहो त्यात काय झालं? आवडणं ना आवडण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? एवढं काय सांगेल? काय बोललात तुम्ही माझ्याशी? हो, प्रत्येकाला रडायला एखादा खांदा लागतोच, आणि तुम्हाला माझ्याशी बोलण्याचा मोकळेपणा वाटला असेल तर त्यात बिघडलं कुठे? श्वेता, दादा बेटा घेऊन येतो, नवीन दप्तर आणतो तुला. प्रिया, तुला डिवोर्स मिळेल असं आपण गृहीत धरून चालू, पण पुढे काय? पुढे काय? नाही, तुझी मम्मा म्हणत होती की तुला दुसरं लग्न करायचं नाही म्हणून. खरंय ते. नाही प्रिया, मला कळते तुझी मनस्थिती.
रंगवलेल्या स्वप्नांचा जेव्हा चुराडा होतो तेव्हा विरक्तीची भावना मनात दाटून येते. काहीच नकोसं वाटतं. मग माणूस स्वतःला कोशात गुरफटून घेतो. हे बघ प्रिया, हे असं वागणं चुकीचं आहे. स्वतःच स्वतःवर अन्याय केल्यासारखं आहे. जीवनाचा उपभोग घेण्यासाठी माणूस जन्माला येतो. चुकीच्या माणसाशी नातं जोडलं गेलं म्हणून आयुष्यभर रडत का बसायचं? अगं, सुख मिळवण्याचा प्रयत्न करायचा की दुःख झिरपत ठेवायचं? हे बघ प्रिया, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या दुसऱ्या तरुणाबरोबर तू सुखानं संसार करणार नाहीस कशावरून? आणि हो, हा जो तरुण तुझ्या आयुष्यात येणार आहे तो फक्त तुझ्या पसंतीचा असणार आहे. आमचं त्याबद्दल अजिबात ऑब्जेक्शन नसणार आहे. प्रिया, काय म्हणतोय मी? हे बघ प्रिया, मी जे बोलतोय ते सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आचरणात आणणं तितकंसं सोपं नाहीये, पण अवघडही नाही. नवरा गेला म्हणून पांढरी साडी नेसून जगत बसण्याचा काळ केव्हाच मागे गेला. तुझा नवरा जिवंतपणी तुझ्यासाठी मेला हे त्याच्या कर्मानं, पण म्हणून तू तुझं आयुष्य भकास का करून घ्यायचं? हे बघ प्रिया, मला माहित आहे वेळ लागेल. तू पॉझिटिव्ह विचार कर, तेव्हाच तुला तुझ्या आयुष्याच्या नव्या वाटा सापडतील. ही लढाई आता माझ्या घरापर्यंत पोहोचली. पूनम, सर, त्यांनी चिवला सुखरूप सोडलं, यात समाधान माना. समाधान मानण्यासारखी गोष्ट नाहीये ती. खाटकानं कोंबडीच्या गळ्यावर सुरी ठेवावी आणि दया आल्याचं दाखवून जा, तुला मारत नाही असं म्हणून सोडून द्यावा, अशातला प्रकार झालाय हा. धमकावण्याची नवी पद्धत. किडनी स्कॅन्डल मधून, त्या तपासातून तुम्ही अंग काढून घ्या, नाहीतर तुमच्या मुलीला ठार मारू, अशी चिठ्ठी त्यांनी चिवच्या खिशात ठेवली होती. सर, तुमचा कोणावर संशय? हो, मी हँडल करीत असलेल्या प्रत्येक केस मधील. म्हणजे या किडनी स्कॅन्डल मध्ये अडकलेल्या लोकांनीच तुमच्या मुलीचं अपहरण केलं होतं असं नाही ना वाटतं तुम्हाला? वाटत असलेली प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते पूनम, त्यासाठी कृती महत्वाची. कोल्हापूरला कधी जातेस? उद्या सकाळी. जाऊ नकोस, त्याआधी तू प्राची नार्वेकरची भेट घे. जर का ही मंडळी चिवच्या किडनॅप प्रकरणात इन्व्हॉल्व असतील तर त्यांचे पेशन्स संपलेत असं समजायला काहीच हरकत नाही. आणि पूनम, तुला माहित आहे, एकदा का पेशन्स संपले की ही गुन्हेगार मंडळी चुकांवर चुका करत राहतात. पहिली चूक, माझ्या मुलीला किडनॅप करून या प्रकरणातून मी अंग बाहेर काढावं यासाठी मला धमकी देणे. दुसरी चूक, मी त्या धमकीला घाबरलो नाही, भीक घालत नाही असं समजल्यावर दुसरी चूक लवकरच ते करतील. पूनम, त्यावेळी तू मला इथे मुंबईत हवीस. सर, उद्याच प्राची नार्वेकरची भेट घे. तिच्याशी काय बोलायचं मी तुला नंतर सांगेल. एसीपी महाडिकांच्या कॅपॅबिलिटीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते आकाश पाताळ एक करतील, पण कुणाला शोधून काढतील.
अगं जान्हवी, एसीपी महाडिकांच्या कॅपॅसिटी बद्दल मलाही शंका नाहीये, पण बरेचदा गुन्हेगार सुद्धा पोलिसांपेक्षा वरचढ ठरतातच ना. मी प्रिया. शरद नार्वेकर आलेत का? नाही, ते अजून आले नाहीत आणि केव्हा येणार ते माहित नाही. माझं महत्वाचं काम होतं जरा. अहो, पण मग मी काय करू? तुम्ही या ना, आतमध्ये या. काय झालं? मी प्राचीकडे जाऊन आले. मग ही इयरिंग ओळखीची आहे तुमच्या?